आपण रोजच्या रोज कितीतरी फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट सेव्ह करतो नाही का? पण कधी असा विचार मनात आलाय की हा सगळा डेटा तो जातो तरी कुठे? हा प्रश्न तसा मोठा वाटतो, पण तुम्हाला माहिती आहे, याचं उत्तर अगदी सोपं आहे. फक्त 2 शब्दांमध्ये दडलेलं आहे. आणि ते 2 शब्द म्हणजे फाईल सिस्टम. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फाईल सिस्टीम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर ती एक अशी पद्धत आहे, एक अशी प्रणाली आहे, जी आपल्या सगळ्या फाईल्स आणि फोल्डर्सना एकदम व्यवस्थित नीटनेटकेपणाने ठेवते. बरं, ही संकल्पना अजून सोपी करून सांगतो. त्यासाठी ना आपण एका नेहमीच्या ऑफिसचं उदाहरण घेऊया, म्हणजे एकदम लगेच लक्षात येईल. कल्पना करा, जर अशी कुठलीच सिस्टम्स नसती तर काय झालं असतं? ऑफिसमध्ये नुसता गोंधळ उडाला असता आणि कुठलीही गोष्ट वेळेवर शोधणं म्हणजे जवळजवळ अशक्यच होऊन बसलं असतं. पण बघा, एका सुव्यवस्थित ऑफिसमध्ये सगळं कसं जागेवर असतं. या रचनेमुळे काय होतं, तर जेव्हा गरज पडेल तेव्हा कोणतंही कागदपत्र पटकन आणि अगदी सहज सापडतं. वेळ वाचतो, काम सोपं होतं. आता इथेच खरी गंमत आहे. आपल्या कम्प्युटरची जी फाईल सिस्टम आहे ना, ती अगदी याच व्यवस्थित ऑफिससारखं काम करते. हे ना, एकदम सरळ साधर्म्य आहे. बघा, ऑफिसमधलं जे फाईल कॅबिनेट असतं ना, ते झालं आपल्या कॉम्प्युटरचा हार्ड डिस्क किंवा स्टोरेज. त्या कॅबिनेटमधले फोल्डर्स म्हणजे कॉम्प्युटरमधल्या डिरेक्टरीज आणि प्रत्येक कागद म्हणजे आपली एक डिजिटल फाईल. हीच ती रचना आहे जी सगळं काही अगदी टापटीप ठेवते. ठीक आहे, मग आता प्रश्न असा येतो की ही फाईल सिस्टम नक्की काय काय काम करते? तर हिच्या मुख्य 4 जबाबदाऱ्या आहेत. सगळ्यात पहिलं काम म्हणजे फाईल्सना त्यांच्या फोल्डरमध्ये व्यवस्थित लावून ठेवणं. दुसरं, प्रत्येक फाईलला एक वेगळं युनिक नाव देणं, म्हणजे कुठलाच गोंधळ होत नाही. तिसरं, कोणती फाईल हार्ड डिस्कवर नक्की कुठे सेव्ह करायची हे ठरवणं. आणि चौथं, सगळ्यात महत्त्वाचं, त्या फाईल्स कोण उघडू शकतं, कोण त्यात बदल करू शकतं, ह्या सगळ्यावर नियंत्रण ठेवणं. ही 4ही कामं मिळून आपला सगळा डिजिटल डेटा सुरक्षित आणि वापरण्यास सोपा बनवतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सगळ्या फाईल सिस्टम काही सारख्या नसतात. वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम्स म्हणजे विंडोज, मॅक, लिनक्स या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रणाली वापरतात. जसं की आपण इथे बघू शकतो, प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमने आपल्या गरजेनुसार स्वतःचा एक मार्ग निवडलाय. विंडोज साधारणपणे NTFS वापरते, तर लिनक्स ext4 आणि मॅकची स्वतःची APFS आहे. आणि या प्रत्येक प्रणालीची ना स्वतःची काहीतरी खासियत असते. कोणाचा वेग जास्त असतो, कोणाची सुरक्षा मजबूत असते, तर कोणी खूप मोठ्या फाईल्स सहज सांभाळू शकतं. बरं, इतकं सगळं आपण बोलतोय, पण याचं खरंच इतकं महत्त्व का आहे हे समजून घेण्यासाठी ना आपण एक उलट विचार करून बघूया. जरा कल्पना करा, आपल्या कम्प्युटरवर हजारो फाईल्स आहेत, पण एकही फोल्डर नाही आणि सर्च करायला पण कोणतीच सिस्टम नाही. मग अशा परिस्थितीत आपल्याला हवी असलेली एक साधी फाईल कशी शोधणार? खरं सांगायचं तर हे जवळजवळ अशक्य झालं असतं. जर फाईल सिस्टीम नसती तर या प्रचंड डेटाच्या महासागरात आपले कम्प्युटर्स अक्षरशः निरुपयोगी ठरले असते. तर थोडक्यात काय, फाईल सिस्टम म्हणजे आपल्या डिजिटल जगातला एक असा अदृश्य हिरो आहे जो पडद्यामागे राहून सगळं सांभाळतो. तो डिजिटल पसारा आवरून त्याचं रूपांतर एका व्यवस्थित वापरण्यायोग्य माहितीमध्ये करतो. आणि म्हणूनच आपलं डिजिटल आयुष्य इतकं सोपं झालं आहे.